फुल आमचे सिरियस मोड मध्ये ते काही कुणाचं ऐकून घेत नाही, सगळ्यांना झापतायत आज. पण मला असं वाटतंय ऋषी दादा सोनू दादा जिंकतील आज, कारण आज खूपच मनापासून खेळतायत ते. सोनू दादा तो नादी का हॅलो हॅलो हा ना, मला नव्हते हलवायचे. गपरे कसं धंदा घे ना, त्याचं डोकं काय स्वतःच्या घ्या दगड मारून शांत घे जरा. एक तर माझी एक पण कवडी जाते, ते 2 कवडी गेले मध्ये. हा मागाशी मी हरलो, मी मान्य करतो. बोललो की कॅमेऱ्यात बघतच नाही. तिकडे बघ, इकडं. हा मी मान्य करतो, मी हरलो. असं काय नाही की लग बिगचं काय नाही, कम्प्युटर काय नाही, मी हरलो. असं माझी हार मान्य, असं काय माझी हार मान्य, माझी हार मान्य. बिचारे दादा. दादा परत हात जोडाव, एक फोटो घेते थंबनेलला. खेळ ना सापडलेत परत. तर मग असे आमचे सोनू दादा हारले होते, पण मी जेव्हा शूट करत नव्हते तो दादा जिंकले, सो मी तो कॅप्चर करू नाही शकले. जिंकले ना ते, आणि ऋषी दादांना हरवलं. तर आज आम्ही संध्याकाळी जाणार आहोत आईस्क्रीम खायला सोनू दादांकडनं पार्टी. सहज लवकर लॉग आउट कर. थोडं संपलाय काल भाऊबीज झाल्यानंतर, आणि माझ्या नवऱ्याचे सगळे भाऊ दाखवते तुम्हाला काय करतायत. मस्त मूवी एन्जॉय करणं चाललंय. आणि इकडे मी बनवले सगळ्यांसाठी अंडा मसाला. इकडे बनवलं मी सगळ्यांसाठी अंडा मसाला. बायडात त्यांचा उपवास आहे, सो त्यांच्यासाठी खिचडी बनवली. पप्पा आमचे अंड खात नाही, मग त्यांच्यासाठी मुगाची डाळ बनवली. मस्त भात केलेला आहे, आणि इकडे मस्त चपाती आणि भाकरी करून ठेवलेल्या आहेत. आणि आमच्या आत्या काय करतायत तुम्हाला दाखवते. आत्या लोकांचा हे बघा, दोघ्या बहिणींचं काय चाललंय. घाबरल्या बिचाऱ्या. हे बघा, हे माहेर सुख असतं, त्या दोघी जणी आनंद घेतात. जाते. हा डिस्टर्ब झालं का, येते. हे घ्या, हे चांदीचं ब्रेसलेट आहे का काय माहिती. दादा तोंडावर पडणार आहेत असं मला वाटतंय. 4, 5, 6 नाही पडले पाहिजे, कारण सगळ्या 2 मिनिटं ग्रीन कवड्या सगळ्या आतमध्ये गेल्या. ओ माय गॉड. आता तुम्हाला सांगू का, ऋषी दादांच्या सगळ्या आत येतील ना, तेव्हा तुम्हाला त्या जे आत जाण्यासाठी पडायचे तेवढे पडतील. तोपर्यंत पडणारच नाही. आता एक खतरनाक शेवट करायचंय जिंकलेलं. मी म्हणूनच म्हणत होते सिरियसली नका खेळू, हसत एन्जॉय करा. तर आमचे सोनू दादाच हारलेले आहेत बिचारे. बघितलं एकच कवडी फक्त, आणि ती बाई कुठं होती त्याची. दादा देवाला साकडं घाला तुम्ही, काहीतरी आहे. मी एवढं पुढे ते कॉम्प्युटर मी आता पुढे कम्प्युटरला कसं कळतं ह्यालाच हरवायचंय म्हणून. आधीच काही खेळतं माहितीये, कशी जातं माहितीये का. त्याला आधीच म्हटलेलं ती कधी खेळू नको, दिवाळी खेळू नको.
आहे कवडी वहिनी दादा दादा आईस्क्रीम रात्री बघू आईस्क्रीम दादा असंच चिडता तुम्ही तुम्ही नव्हतं बघायला मग हारले ना मी कॅप्चर केलं ह्याच्यात पार्टी होती माझ्यामुळे हार म्हणजे हार हार मान्य कर दादा माझ्या खूप अपेक्षा भंग झाल्या मी तर बोलले की दादा आमचे लीडला आहेत लीडलाच होतो बघितलंय बाबा पुढे येते चला मॅच झाली का संपली का तुमची आमची गँग निघाली सोनू दादा हारलेल्याची पार्टी घ्यायला आईस्क्रीम पार्टी काय म्हणले तुम्हाला हिंमत तरी आहे का आमची बोलणी ऐकून घेण्याची की तुम्ही हारून परत काय संबंध केवढा दूर झाला या दुराने खूप त्रास झाला बाबा चला गँग आईस्क्रीम खायला ओ दादा कसली आईस्क्रीम खायला चाललं सांगा हा मला खायला जायचं जो जिंकल तो नाही जो हारत तो आईस्क्रीम काढणार तर सोडून जायचं हारले आता वाजलेले 10 रात्रीचे आमचं जेवण वगैरे झालं सगळं आवरलं आणि आता सगळं निघालं आणि हे पोर आईस्क्रीम पार्टी मला पण सॉस मला तुझ्यातल्या एका कप मध्ये 2 फ्लेवर नाही देत एक वेगळा घेतो मी ते काय चॉकलेटचा कप कुठला पाहिजे नको कुठला कप आत्या सौआत्या त्यांच्या भावासाठी बांगडा घेऊन आलेल्या आहेत तर पप्पांसाठी आज त्या मासे बनवणार आहेत पप्पा जरा वैतागलेत सुनबाईच्या हातचं काम म्हणलं आज बहिणीच्या हातचं खायला घालूया सो आज पप्पा आपलं बांगडा फ्राय खाणार आहेत सौआत्यांच्या हातचे आणि सौआत्यांची रेसिपी कशी आहे बांगडा फ्रायची ती तुमच्यासोबत आज शेअर करते सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब करा चॅनलला सांगतो बरं हे बांगडा आत्यांनी धुवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी मीठ टाकलेलं आहे आणि एक्सप्लेन करा आत्या मोठ्याने बोलायचं एक लिंबू पिळलाय एक लिंबू पिळून घेतला हे मॅरिनेट करून ठेवणार का कसं मी इकडं जे नॉनव्हेज फिश खात नाही त्यांच्यासाठी मेथीची भाजी बनवली आहे आणि इकडं वरण भाताचा कुकर लावलेला आहे आता आत्याबाई ऍड करतायत हळद आणि हे काश्मीरी लाल तिखट काळा मसाला काश्मीरी लाल तिखट आणि काळा मसाला ओ सॉरी चूक झाली आत्या माफ करा बरं बायडा आत्यांनी घेतलेत बांगडा मासे पप्पांसाठी पण बनवतायत सौआत्या असं दोघींचं कॉन्ट्रीब्युशन आहे बनवण्यात माशात आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आलं मिक्सर मधनं काढलं आता आत्यांनी मासे मस्त सगळे एकजीव करून घेतले मसाला सगळा आणि त्यानंतर घातले आलं लसूण पेस्ट आणि हे सगळं छान भरून घ्यायचं आणि पुढची प्रोसेस मग मी सांगते
इथं आमटीला फोडणी देते. तर सवात्याने हे मासे मॅरिनेट करून ठेवले. नाही येत पण मासे मॅरिनेट करून ठेवलेत आणि आता लागतायत आत्यात चपात्या. आत्या जरा आज फॉर्म मध्ये ओढ लागली घरी जायची. आणि हे झालं की पुढची प्रोसेस तुमच्यासोबत शेअर करते. आणि आत्या आणि इकडे मस्त आमटी बनवून घेतले. सवात्यांना चपात्या शेकू लागते, बिचारा घामाघूम होतात. आणि आमची पोरं काय करतात दाखवते. आज जरा सगळ्यांचा शेवटचा दिवस आहे इथला. भावांसाठी बघ किती प्रेम आहे माझ्या भावासाठी. जॉब बरोबर इथं बसले. सगळ्यात सुखी प्राणी आहेत हे तिघ. खाणे का पिणे का मस्ती करणे का. काम बघितलं कसं काम त्याचं असंच आहे. नाही बघा भावासाठी बघा किती प्रेम होतो. अरे मी ते सुट्टी घेऊन बसले. एक प्रश्न इकडं सहज चाललंय माझ्या नवऱ्याचं काम. बिचारा 24 तास काम करत असतो माझ्यासाठी. किती ते कष्ट. हा काय पाहिजे का पाणी वगैरे. हा पाणी वगैरे हवंय का काय. आणू ठीक आहे. रात्रीपासूनच आहे ना. आमच्याकडे सगळे पाहुणे आले की सवात्या माझ्या पार्टनर असतात. जरा किचन मध्ये घाम गाळेपर्यंत काम करू लागतात. बायडात का असतात तिथं खाली किचन मध्ये तर फिरत फिरत चपाती. हमारे भाऊ रजनीकांत फिरत फिरत चपाती. टीव्ही बघायचं, सिरियल बघायचं, फॅन खाली जाऊन थांबायचं. तुम्हाला टेन्शन नाही आपल्या पाहिजे तेव्हा. म्हणजे मी चपाती करायला लागले ना किचन मधून पण नसते. माझी नणद कूलर वडून आणायची माझ्यासाठी. असं माझ्याकडे म्हणजे अख्खा फॅन जातोय जायचं. मला नणंदच नाही. नाही सासू नाही जाऊ नाही. आईकी उसका बेटी नाही का. त्यांनी पुढची प्रोसेस घेतलेली आहे. रवा आणि बेसन पीठ, थोडस लाल तिखट, हळद, स्वादानुसार नमक. आता सगळ्या घरात घमघमाट सुटणार आहे. आता सोनू दादांचे रिॲक्शन बघू, कारण दादांना आवडत नाही. चला, आमची मंडळी सगळी निघाली घरी. चला, कदमांची लेक चालली नांदायला.
कदमांची लेख. आता ड्रेस घेतला नाही. त्या कधी येणार आहेत? टीव्हीवर का? हा चला आमची गँग निघाली बिचारी सगळी. सोनू दादा तुम्ही जेवले नाही तर मला झोप नाही ना रात्रभर. भाऊ उपाशीच गेला म्हणून. कुठं तुम्ही घेऊन ये. अब लैला मजनू पीछे बैठने वाले हैं. कामगार बसा लो का ड्राइवर. लैला मजनू माग. लैला मजनू हड्डी कोण? आम्ही जाणार की आता वर. इथं एक काका पडदा लावून घ्या. जास्तीची म्हणजे नाही असे कस्टमर पण येतात ना काय काय कपल्स. मम्मीला विचारलं. मम्मीला त्यांच्या मजनू जीव ते जेवतात ना. काय एवढे ओरडता हो मम्मा. बर दादा जरा शांतीत घ्या. तुमचं जरा टाकणार आहे हे. जरा दुनियेला बघू दे कसा झालाय माझा भाऊ. सर माग बदलले. मोनू दादा आहेत संथ. हा पाठवते ना आता. हे गडबडीत फोन जमत नव्हते घ्यायला. आदन मधनं येत जाते. सदम्यात असतात जरा बरे होतात तुमच्यामुळं. हा हा बाय दादा. या मग ट्रिपचं ठरलं की खरेदीला. हा बाय. चला संपली दिवाळी, संपली पाहुणे संपले. आजचा व्लॉग इथंच संपूया. बायडात्यावरती आहेत ऋषी दादा पण आहेत. ते थोड्या वेळाने जातील.